महायुतीमधील जागा वाटपाचा पेच हा कायम आहे। महायुतीची सोमवारी पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होणार आहे। शिवसेना राष्ट्रवादीची, त्यामुळे आता वाढीव जागांच्या मागणीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादी पाहायला मिळतंय। तर दिल्लीतील चर्चेनंतर देखील जागा वाटप रखडल्याचंच पाहायला मिळतंय। करण, खरं तर मागच्या काही दिवसांपासून वर्षा बैठकांचं सत्र सुरू आहे, बैठकांचा धडाका सुरू आहे। मात्र भाजप नेत्यांनी शिवसेनेला अद्यापही 10 ते 11 तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकेरी आकडा म्हणजे 4 ते 5च केवळ जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा नेमका सध्या सुरू आहे। नेमका शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला काय असणार? काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघात वाद सुरू आहे, त्या मतदारसंघाचा तिढा सुटणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचा असा आजचा सध्या ही बैठक असणार आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून महायुतीची जी शिक्कामोर्तब होणं बाकी आहे जागा वाटपा संदर्भात ते अद्यापही रखडलं आहे। कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील याबाबत ही निश्चितता नाही, याबद्दल सविस्तर काय सांगाल? नक्कीच, कारण शुक्रवारी आपण पाहिलं तर नवी दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते, यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। आपण पाहिलं तर JP नड्डा आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली होती। पण आता या बैठकीमध्ये आपण पाहतोय की जागा वाटपाची जी चर्चा झाली यामध्ये निश्चिती जी आहे ती अंतिम टप्प्यात आली असल्याचं सांगितलं जात होतं। पण मात्र जो तेढ आहे तो अद्यापही आहे, कारण कोणत्याही प्रकारची जागा वाटपासंदर्भात मध्ये अंतिम निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये। कारण कुठेतरी आपण पाहतोय की शिंदे गट जे आहे ते आपल्या 13 खासदारांना जागा मिळावी यावरती ठाम आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गट देखील जागांसाठी आग्रही आहेत। आपण पाहतोय की सध्या फॉर्म्युला जो आहे तो ठरला असल्याचं देखील म्हटलं जात होतं, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर भाजपला 34 तर शिंदे गटाला 10 आणि अजित पवार गटाला 4 अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या मागच्या 2 दिवसापासून चर्चा होता। पण दुसरीकडे आपण पाहतोय की शिंदे गट आणि अजित पवार गट जास्तीच्या जागा मिळाव्यात यासाठी देखील आग्रह आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय की ह्या सगळ्यांची जी उमेदवारांची निश्चिती आहे ही अद्यापही कायम आहे, कारण सोमवारी किंवा मंगळवारी भाजप पक्षाची आपण पाहतोय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। खरं तर पाहायला गेलं तर भाजपच्या पहिल्या यादीमध्ये आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं। त्यानंतर सध्या जो महायुतीमध्ये तेढ आहे तसाच आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये आहे, कारण वंचितमुळे कुठेतरी आपण पाहतोय जो पेच आहे तो अद्यापही कायम आहे। त्यामुळे या सगळ्याच बाबी लक्षात घेता आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार आणि कोणाला किती जागा मिळतात याकडे देखील लक्ष राहणार आहे। तर तत्पूर्वी आपण पाहणार की सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या दिल्लीमधल्या बैठकीमध्ये काय नेमकं चर्चा होते आणि कोणाला किती जागा जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्कीच मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट येणार आहे, त्याबाबतीत काय घडामोडी येतात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।